धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस हा लांबला आहे आणि त्याचा परिणाम आता जलसाठ्यावर झालेला आहे। धुळे जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये अवघा 31% जलसाठा हा शिल्लक राहिला आहे। आपण बघू शकतो की आपण धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे या नकाने तलावात आलो आहोत आणि या ठिकाणचा आपण जलसाठा जर बघितला तर अवघा 62% जलसाठा या जलप्रकल्पात शिल्लक राहिला आहे। जिल्ह्यामध्ये 12 मध्यम प्रकल्प आहेत तर 45 लघु प्रकल्प आहेत। या 12 मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा 35% जलसाठा शिल्लक आहे तर उर्वरित 45 जे काही लघु प्रकल्प आहे यात अवघा 23% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आता लांबलेल्या पावसाची आता धुळे शहरवासियांना जिल्ह्यावासियांना या ठिकाणी प्रतीक्षा आहे, कारण जलसाठा हा झपाट्याने कमी झालेला आहे। त्याचा परिणाम आता पाणी टंचाईवर होण्याची शक्यता आहे, कारण जलसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 4% कमी आहे। गेल्या वर्षी हाच जलसाठा हा 35% होता, मात्र आता हा जो जलसाठा आहे हा आता या ठिकाणी अवघा 31% राहिलेला आहे। अद्यापही मोठा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांसह या ठिकाणी नागरिक या ठिकाणी संकटात सापडलेले आहे। लवकरात लवकर पाऊस पडावा व जलसाठा वाढावा अशी अपेक्षा धुळेकर नागरिकांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।